नीट पेपर फुटीचा गोंधळ अजून सावरला नाही तोच आता सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेतील एक महाभयंकर आणि तितकाच गंभीर घोटाळा समोर आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे अवघ्या 17 वर्ष वयाच्या 3 तरुण मुलांनी हा गैरप्रकार समोर आणला। सार्थक सिद्धांत, वेदांत श्रीवास्तव आणि निसर्ग अधिकारी या तिघांनी देखील यंदा सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा दिली। आपल्याला अपेक्षित मार्क्स मिळाले नाहीत याचा अंदाज तिघांना देखील आला। इतकंच नाही तर काहीतरी गौड बंगाल आहे असं देखील त्यांच्या लक्षात आलं। वेदांतला फिजिक्समध्ये अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले म्हणून त्यानं पेपर रिचेकिंगला टाकला। त्यानं अर्ज करून डिजिटल उत्तरपत्रिका मागवली, त्यामधून अनेक धक्कादायक पुरावे समोर आलेत। वेदांतच्या रोल नंबर खाली दुसऱ्याच विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका अपलोड झाली होती। हे पाहून वेदांत हादरलाच। सार्थक सोबत देखील असाच प्रकार घडल्यानं त्यानं वैयक्तिक पातळीवर रिसर्च करून यातला गौड बंगाल उघड केला। सीबीएसईच्या निविदांमधील विसंगती त्यानं बाहेर काढल्या। ब्लॅक लिस्टेड कंपनीला कशा पद्धतीनं झुकतं माप दिलं गेलं हे सार्थकनं शोधून काढलं। आणि निसर्ग अधिकारी यानं तर हॅकिंगच्या माध्यमातून डिजिटल पेपरमध्ये कशा पद्धतीनं मार्क्स बदलले जाऊ शकतात हे पुराव्यांसह सिद्ध केलं। सीबीएसईनं यंदापासून पेपर तपासणीसाठी ऑन स्क्रीन मार्किंग अर्थात OSM ही पद्धत आणली आहे। मानवी चुका टाळण्यासाठी ही डिजिटल प्रणाली आणली गेली, मात्र यामुळेच लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झालाय। हा घोटाळा उघड झाल्याच्या नंतर केंद्र सरकारनं आता कारवाई करत सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची तडकाफडकी पदावरनं बदली केली आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती देखील स्थापन केली आहे। आता यावरून राजकारण होणं दुर्दैवी आहे। या तिन्ही मुलांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, त्यांना अँटी नॅशनल म्हटलं जात आहे। मुळात त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। त्यांच्या बाजूनं कुठली यंत्रणा, शासकीय व्यवस्था नसताना स्वतःच्या हिमतीवर त्यांनी गैरप्रकार समोर आणला। त्यामुळं त्यांना ट्रोल करणं तुम्हाला योग्य वाटतंय का हे जरूर कमेंटमध्ये सांगा। आणि झी 24 तासला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नक्की फॉलो करा। धन्यवाद।